येत्या रविवारी नागपूरमध्ये होणार मंत्रिमंडळाचा विस्तार। भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची भाजप केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा। उद्योगपती गौतम अदानींच्या घरी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांसोबत जायचं की थेट भाजपसोबत युती करावी यावर दोन मतप्रवाह। केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी अजित पवारांना शरद पवारांचे 5 खासदार फोडण्याचं टार्गेट। संजय राऊतांचा खळबळजनक दावा। तर महायुतीनं राऊतांना प्रवक्ता म्हणून नेमलंय। अमोल मिटकरींचा हल्लाबोल। बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतोय। विश्वगुरू शांत का आहेत? उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। तर मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही। बावनकुळे आणि नवनीत राणांचा पलटवार। महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे खासदार राऊतांचे संकेत। मवियासोबत लढण्याची अजूनही चर्चा नाही, राऊतांचं वक्तव्य। तर राऊत निराशेपोटी एकला चलो रे बोलत असावेत, वडेट्टीवारांचा टोला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता। फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी भेट होणार, सूत्रांची माहिती। नेहरूंचं सोडा, तुम्ही काय केलं ते सांगा। पहिल्याच भाषणात प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल। तर संविधानाच्या चर्चेत राजनाथ सिंहांनी नेहरूंचं नाव टाळलं। विरोधकांच्या शेम शेम अशा घोषणा। राज्यभरात स्वस्त धान्य दुकानांमधला रेशन पुरवठा ठप्प। लाभार्थ्यांची माहिती इंटरनेटवर अपडेट करत असल्यानं धान्य वाटपाला फटका। आणखी 2 दिवस धान्य पुरवठा रखडणार। अपघातातल्या जखमींवर वेळेत उपचारांसाठी नितीन गडकरींचा महत्त्वाचा निर्णय। लवकरच जखमींवर होणार कॅशलेस उपचार। लोकसभेत गडकरींची घोषणा। राज्यभरात बनावट औषधांचं मोठं रॅकेट उघडकीस। वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये औषधांच्या पुरवठ्यात मोठी साखळी असल्याचं उघड। दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक आणि लगेच जामीनही मंजूर। पुष्पा 2 सिनेमाच्या शो वेळी हैदराबादमधील थिएटरमध्ये चेंगराचेंगरी प्रकरणी कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।